हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रणालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत झणझणीत अशी रेसिपी शेअर करणार आहे. या झणझणीत रेसिपीचं नाव आहे वालाच्या शेंगाची भाजी. अगदी 10 मिनिटामध्ये बनून तयार होते आणि सोप्यात सोपी पद्धतीने. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. या वालाच्या शेंगा आहे ना, फक्त हिवाळ्यामध्येच मिळतात आणि हिवाळ्यामध्ये खाण्याची मजा काही वेगळीच असते. बघा, या शेंगा आहे, मी या शेंगाची भाजी बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी बघा, मी इथे काही साहित्य कट करून घेतलेले आहे. मिरची, लसण आणि टमाटर. कमीत कमी साहित्यामध्ये अगदी चमचमीत अशी भाजी तयार होणार आहे. भाजीला फोडणी करण्यासाठी मी कढई ठेवली. कढईमध्ये मी 3 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मी जिरे आणि मोहरी घातलेले आहे. जिरे आणि मोहरी छान मी तडतडू दिले आहे. त्यानंतर मी लसण घातलेलं आहे. लसणाला गुलाबी होतपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये मिरची घातलेली आहे. मिरचीला पण छान खमंग तळल्यानंतर मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे. लाल तिखटला छान परतवल्यानंतर मी याच्यामध्ये टमाटर घातलेलं आहे. टमाटर घातल्यानंतर मी मीठ आणि हळद यात घालून घेणार आहे आणि याला छान मिक्स करून 2 ते 3 मिनिट टमाटर शिजू देणार आहे. या भाजीमध्ये आहे ना, जिरेपूड, धनापूड, आलं लसूण पेस्ट जरी नाही घातलं तरी ही भाजी छानच लागते. कोणत्याही भाजीमध्ये आपण जर जास्त मसाले घातले की ज्या भाजीची ओरिजिनल टेस्ट चालली जाते, म्हणून मी इथे कमीत कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनवत आहे. टमाटर 2 मिनिट शिजू दिले. त्यानंतर मी यामध्ये शेंगा घातलेल्या आहे. मी या शेंगाला छान असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून हे सगळे मसाले या शेंगाला लागले पाहिजे आणि याला 10 मिनिटापर्यंत असंच शिजू देणार आहे. 10 मिनिटं झालेले आहे. भाजी बघा 10 मिनिटानंतर छान अशी शिजलेली आहे. मी या भाजीला परत एकदा मिक्स करून घेणार आहे, कारण शेंगा खूप जास्त होत्या त्यामुळे आधी मिक्स करता नाही आल्या. आता ही भाजी थोडी कमी झालेली आहे, त्यामुळे मी याला छान मिक्स करून घेत आहे. भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे. आता फक्त मी 5 मिनिटासाठी याला झाकून शिजू देणार आहे. 5 मिनिटानंतर वालाच्या शेंगाची भाजी ही तयार झालेली आहे. या भाजीला बनवण्यासाठी मला पूर्ण वेळ 10 ते 15 मिनिट लागलेला आहे आणि एकदम टेस्टी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा नवीन अशाच एका रेसिपीबरोबर भेटू. तोपर्यंत बाय.